श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. 200 कडब्यांच्या पेंड्यांना 22 पोते जोंधळे. हा चमत्कार श्री सद्गुरू बाळूमामांनी केलेला होता. त्यांच्या भक्तांसाठी सद्गुरू बाळूमामा असेच नवीन नवीन चमत्कार करत होते. सद्गुरू बाळूमामांच्या मेंढीच्या लेंडीच्या नावाने चांग भलं. सद्गुरू बाळूमामांचा आशीर्वाद असेल तर अशक्य असे काहीच नाही. प्रत्येक भक्तासाठी सद्गुरू बाळूमामांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असतोच. आज आपण या व्हिडिओमध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या चरित्रावरील एकदम सत्य घटनेवरती आधारित असणारी कहाणी पाहणार आहोत. तुम्ही अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर शेजारील बेल आयकॉनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटतील. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं मात्र नक्कीच लिहा. श्री सद्गुरू बाळूमामांची ही घटना मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतुचक्र अखंड चाललेले असतेच. उन्हाळा संपत आला तसे मेतके परिसरातून धनगर देशावर निघून गेले. मेतक्यांच्या बाळा पाटलानं जोंधळ्याची पेरणी केली, तथापि उगवणी बरोबर झाली नाही. त्यामुळे जोंधळ्याचे पीक चांगले आले नाही. पावसाळा संपला, गुलाबी थंडी चालू झाली. जोंधळ्याची कणसे फुलू लागली, हुरडाही झाला. योग्य काळ बघून पाटलांनी जोंधळा कापला, वाळविला. जोंधळ्याची कणसे कापून ती खळ्यावर टाकली. मळणी सुरू झाली. जोंधळ्याचा कडबा फक्त आणि फक्त 200 पेंड्याच होता. फार फार तर 2 पोती जोंधळे होती हे स्पष्टच दिसत होते. सायंकाळ होईपर्यंत वारा दिल्यावर छोटीशी रास तयार झाली. बाळा पाटलांचा मुलगा कुशापा बापाच्या मदतीला होता. राशीवर कापायला कोंबडा त्या ठिकाणी लागणार होता. सद्गुरू बाळूमामांचं भक्त असाल तर कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न नक्कीच लिहा. कोंबडा लागत असे. बाळा पाटलांनी मुलाला 2 रिकामी पोती व लहानसा कोंबडा आणण्यास घराकडे पाठवून दिले. दिवे लागण झाली की हवा गार झाल्यावर रास भरायचा बेत होता. एवढ्यात गेल्या उन्हाळ्यात भरदार बाबळीचे झाड बेंदणारा म्हणजेच तुम्हाला सांगण्यात येईल की इथे बेंदणारा म्हणजेच झाड तोडणारा असा मिशीवाला धनगर खांद्यावर काळे घोंगडे टाकून हातात काठी घेऊन मेंढरे चारत चारत फिरत आला. खळ्याकडेला काठी टेकून बोलू लागला. पाटील, झाली वाटतं मळणी. झाली आपली, पण कसली मळणी? फार तर 2 पोती होतील. रास कवासी भरताय? आता भरायचीच. कोंबडा कापायचा, निवत करायचा आणि रास भरायची. माझं सांगणं जरासं ऐकताय का? असं तो घोंगडे घेऊन आलेला माणूस पाटलाला म्हणाला. तू आणि काय सांगणार? रास आज भरू नकोस का? उद्या पहाटेच भरायचीच. चाराला सुरू करा. का बरं? ते काय करायचंय? पहाटे चाराला भरा म्हणजे झालं. असे सद्गुरू बाळूमामांनी असेच अद्भुत चमत्कार केलेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच ऐकायला भेटतील. त्यामुळे अशाच नवीन नवीन कथेसाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. अशाच कहाणी कंटिन्यू नक्कीच करा. बरं, पाटील म्हणाले. त्या धनगराला पाटील म्हणाले, बरं बाबा, आलायस तर जेवून करून जा, परंतु आपण निव्वळ शाकाहारी आहोत. मला हे जेवण चालत नाही. मी फार तर माझ्या भाच्याला जेवायला पाठवून देतो. म्हणून धनगर निघून गेला. धनगर समाधानी स्वभावाचा आणि काहींचा आत्मविश्वास पूर्ण असा दिसत होता. एखाद्याचे साधे सांगणे ऐकावेसे काही वेळा वाटत असते. निरपेक्षपणे मिळालेला धनगराचा सल्ला बाळा पाटलाच्या मनाला बरा वाटला. ठीक
शुक्रतारा उदयाला आल्यावर बापलेकांनी रास भरण्यास आरंभ केला. 2 पोती काठोकाठ भरली. तरीही रास पारंबी एवढीच शिल्लक राहिलेली बघून बाळा पाटील थोडे चकित झाले. त्यांना हे गौड बंगाल समजेना. कुशापाला घरी पाठवून पुन्हा 3 पोती आणण्यास पाठविले. ती 3 पोतीही भरली. रास जशीच्या तशीच कशी राहिली हेच समजेना. आश्चर्य तुम्हाला सुद्धा समजलेच असेल. सद्गुरू बाळूमामांनी त्या ठिकाणी एक अद्भुत चमत्कार केलेला आहे. आनंद आणि कुतूहल यांनी पाटलांचे मन गोंधळून गेले. तथापि रास भरून खळे रिकामे करणे भागच होते. नंतर मुलाला 2 ते 3 वेळा घरी पाठवून पाटलांनी पण 16 ते 17 पोती आणवली आणि जोंधळ्यांनी भरली. अखेर 22 पोत्यांची ती मळणी ठरली. यावेळेपर्यंत फटफटीत उजाडलेले रानात वर्दळ सुरू झाली. आसपासचे शेतकरी पाटलांच्या खळ्याकडे पाहून थक्कच झाले. श्री सद्गुरू बाळूमामांच्या नावाने सांग भलं. सद्गुरू बाळूमामांचे श्रवण मात्र नक्कीच करत चला. सद्गुरू बाळूमामा तुम्हाला चांगला नक्कीच आशीर्वाद देणार आहेत. कोणाचाच आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. 2 पोती जोंधळे झाले तरी पुष्कळ झालं असे म्हणणारे गावकरी 22 पोती खळ्यावर पाहून हादरले, गोंधळले. त्यांना काय बोलावे तेही सुचेना. सर्वत्र चर्चाचा विषय हाच झाला होता. बाळा पाटलांना आता खळ्यावरील लक्ष्मी ऐवजी सायंकाळी भेटलेला धनगरच दिसू लागला. त्याचे मधुर शब्दच ऐकू येऊ लागले. तो कोणी सामान्य माणूस नसून थोर ईश्वरी पुरुष असल्याची त्यांना खात्री झाली होती. आता महात्म्याला केव्हा भेटेन आणि त्याच्या पायावर मस्तक ठेवून दर्शन घेईन अशा भावनेने त्यांचे मन उतावळे झाले होते. सद्गुरू बाळूमामांच्या चरणावरती तुम्ही सुद्धा डोकं ठेवून नक्कीच आशीर्वाद घ्या. चला, सद्गुरू बाळूमामा तुम्हाला नक्कीच प्रसन्न होऊन आशीर्वाद देणार आहेत. श्री सद्गुरू बाळूमामांच्या नावाने सांग भलं. ते उठले. आसपास असलेल्या धनगराचे तळ पाहत निघाले. एका तळावर तो धनगर दिसला. त्याला पाहून बाळा पाटील धावतच गेले. त्यांचे देहमान हरपले होते. त्या धनगराला पाटलांनी साष्टांग नमस्कार घालून पायावर मस्तक ठेवले. त्यांच्या तोंडून शब्द निघाले, क्षमा करा देवा, आपल्याला मी मुळीच ओळखले नव्हते. माझी बाभूळ गेल्या उन्हाळ्यात आपण बेंदलीत आणि मी मूळ पापी आपल्याला वाटेल तशी शिवीगाळ केली. आपण केवळ दयाळू आहात. माझ्या बाबळीचे नुकसान अशा प्रकारे अनंत पटीने मरून देऊन माझ्यावर फार मोठे उपकार केलेत. धन्य आहे देवा तुझी करणी. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने सांग भलं. 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 बाळा पाटलांचे हृदय भावनांनी भरून आल्यामुळे पुढे बोलवेना. त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. अंगावर रोमांचे आले. ते किंचित थरथर कापताना दिसले. मामा शांतपणे हसत होते. याप्रमाणे या पाटील घराण्यावर मारमांचा वरदहस्त पारंबीच अशा रीतीने दिसू आला. दरवर्षो बाळूमामा मेतक्याला जाऊ लागले तसा मामांचा अनेक ग्रामस्थांशी प्रेमाचा संबंध पारंभांपासूनच निर्माण झाला. दत्तात्रेय, गणपत पाटील वगैरे मंडळी मामांची निस्सीम भक्तच बनून गेली. अनेकांची भक्ती वाढत गेली. बाळा
पाटलांच्या घरी मामांचे येणे जाणे चालू झाले. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. श्री संत सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न नक्की लिहा. तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर शेजारील बेल आयकॉनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच बघायला भेटतील. श्री सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री संत 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 सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर शेजारील बेल आयकॉनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स.